या संदर्भात मी एक हाय लेवल कमिटी तयार केलेली आहे, जी या घटनेचा तर त्या ठिकाणी तपास करेलच, पण त्याचसोबत अशा घटना होऊ नये म्हणून धर्मदाय रुग्णालयांवर कशा प्रकारे आपल्याला नियंत्रण करता येईल आणि विशेषतः मेडिकल एथिक्स हा एक महत्त्वाचा विषय आहे की अशा प्रकरणी पैशाची चिंता न करता त्यांना ॲडमिट करून घेणं हे गरजेचं होतं. त्यामुळे एथिक्सचं पालन होत आहे की नाही या संदर्भात देखील आपण प्रयत्न करणार आहोत. खरं म्हणजे स्वतः जो आमचा मुख्यमंत्री कक्ष आहे त्यांनी देखील या प्रकरणामध्ये लक्ष घातलं होतं, परंतु दुर्दैवाने योग्य प्रतिसाद हा त्या ठिकाणी रुग्णालयाकडनं काही मिळालेला नाही आणि म्हणूनच आता अशा प्रकारच्या घटना पुढे होऊ नये म्हणून अतिशय कडक अशा प्रकारची कारवाई या ठिकाणी करण्याचा आमचा मानस आहे. त्या हॉस्पिटलवर काय कारवाई करणार आम्ही सगळ्यांनी लक्ष ठेवून आहे. फक्त भाजपचे आमदारांचे पीए म्हणून नाही तर एक महाराष्ट्राचे किंवा ह्या देशातले नागरिक ज्यांना खरोखर गरज आहे, गरजू लोकांना जेव्हा आपण पाहतो आणि अशा इमर्जन्सी सिच्युएशनमध्ये ते महिलेची मला वाटतं तर मृत्यू झालेला आहे, हे अतिशय दुर्दैवी. आणि महाराष्ट्रासारखे प्रगत राज्यात असं व्हायला लागलं जिथे आपण आत्ता अनेकदा म्हणजे लाडकी बहीणबद्दल वगैरे चर्चा करतोय, राजकारणात न जाता मला वाटतं त्या हॉस्पिटलवर किंवा जे कोणी ते संचालक असतील त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे. जर मुख्यमंत्री कार्यालयातून आणि साहित्य कक्षातून 5 वेळा फोन गेले, मला वाटतं काल मी बातम्यांमध्ये पाहिलं, हे होऊन मुख्यमंत्र्यांचं जर ऐकत नसतील तर मग नक्की हा माज कोणाचा आहे, ही मस्ती कोणाची, हे उतरवणं काम हे मुख्यमंत्र्यांचं. आमदाराच्या पीएच्या पत्नीचा ऍडमिशनसाठी जर 10 लाख रुपये मागत असतील, तेही केवळ डिलिव्हरीची पेशंट होती क्रिटिकल, 10 लाख रुपये तोही दिनानाथ. आणि पाठबळ कोणाचा? सत्ताधाऱ्यांचा. त्या दिनानाथला कोण आहे? त्या दिनानाथमध्ये आता त्याचा परवाना रद्द केला. खरं म्हणजे चॅरिटी हॉस्पिटल आहे, सरकारी जमिनीवर उभं झालेलं हॉस्पिटल आहे आणि लुटारूंची टोळी बसवल्या. काय होती ते? त्या फटके मारले पाहिजेत त्या डॉक्टरांना. कोण लुटतोय तो? लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.